नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही 2026 मध्ये अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट शिकायचा विचार करत असाल, अँड्रॉइड ॲप्लिकेशन कसे बनवतात किंवा त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ बघताय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी काय करायला पाहिजे किंवा काय शिकायला पाहिजे याचा रोडमॅप देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या एंडला तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग दिसण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची टिप पण देणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर हा व्हिडिओ मी कोणासाठी बनवतोय? एक जे वर्किंग प्रोफेशनल आहेत पण दुसऱ्या टेकमध्ये काम करत आहेत, किंवा जे फ्रेशर लोक आहेत किंवा जे जस्ट कॉलेज पासआउट झालेले आहेत की ज्यांना अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट शिकायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पण त्याच्या आधी मी हा मी हे तुम्हाला सांगतोय, पण मी हे कशाच्या बेसिसवर सांगतोय ते तुम्हाला नक्कीच मला सांगायला आवडेल. तर मी गेली 10 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि गेली 7 वर्ष ॲज अ अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून मी काम करतोय. तर गेल्या 10 वर्षांचा माझा जो काही अनुभव आहे आणि 7 वर्षांचा जो काही अँड्रॉइड डेव्हलपमेंटचा अनुभव आहे, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी मी आतापर्यंत काय काय शिकलो आणि काय काय करावं लागलं, तर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी इथं या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार. तर सगळ्यात पहिला जी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजेत. प्री रिक्विजिट्स काय आहेत? प्री रिक्विजिट्स म्हणजे तुम्हाला काय गोष्टी माहिती पाहिजेत. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं बेसिक नॉलेज पाहिजे. जर तुम्ही समजा फ्रेशर असाल तर तुम्हाला जे काही कॉलेज लेवलमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज झालेत तर त्याच्या कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत किंवा माहिती पाहिजेत. दुसरी गोष्ट जी तुम्हाला माहिती पाहिजे ती म्हणजे आय डी कसा यूज करायचा, किंवा अँड्रॉइडसाठी जो काही आय डी लागतो आहे तो आय डी तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करायला पाहिजे. तर अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी आपण वापरतोय अँड्रॉइड स्टुडिओ. अँड्रॉइड स्टुडिओ, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप करणार, जे काय ॲप्लिकेशन तुम्ही बनवाल ते तुम्हाला कुठंतरी टेस्ट करायला पाहिजे, रन करून बघायला पाहिजे. तो जसं आपण नॉर्मल एखादा प्रोग्राम रन करून बघतो तसं ॲप्लिकेशन रन करण्यासाठी तुमच्याकडे आयदर तुम्हाला आय डीमध्ये तुमच्या म्हणजेच अँड्रॉइड स्टुडिओमध्ये इम्युलेटर बनवायला लागेल, किंवा तुमच्याकडे फिजिकल डिव्हाइस पाहिजे, जो मोस्टली आता सगळ्यांकडे अवेलेबल असतो अँड्रॉइड डिव्हाइस. तर अँड्रॉइड डिव्हाइस पाहिजे, ठीक आहे. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर प्रोग्रामिंग लँग्वेजचं बेसिक्स माहिती पाहिजे, मग कोणत्याही लँग्वेज असू दे, सी असू दे, C++ असू दे, जावा असू दे, याच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असलं तर तो एक प्लस पॉईंट होऊन जाईल. तुमच्या मशीनवर अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक टेस्टिंगसाठी डिव्हाइस पाहिजे, बेसिकली इम्युलेटर पाहिजे, ठीक आहे. तर ही आहे तुमची प्री रिक्विजिट्स अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी. तर याच्यानंतर आपण बघूया आता की सुरुवात कुठून करायची आहे. जर तुम्ही अँड्रॉइड डेव्हलपमेंटची सुरुवात करणार असाल तर तुम्हाला सुरुवात कुठून करायची ते आपण बघूया. तर याच्यानंतर जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी अँड्रॉइडसाठी वापरली जाते ती आहे कोटलिन. तर आता हे कोटलिन म्हणजे काय, तर जशी जावा आहे किंवा काय सी आहे, C++ आहे, जावा आहे, तशीच ही कोटलिन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी गुगलची ऑफिशियल लँग्वेज आहे फॉर अँड्रॉइड डेव्हलपमेंट. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिला मी मुद्दाम असे 2 सेक्शन्स केलेत कोटलिनमध्ये, एक तर बेसिक्स आणि फीचर्स किंवा जे ॲडव्हान्स्ड फीचर्स आहेत कोटलिनचे ते. तर याच्यामध्ये बेसिक्समध्ये तुम्हाला काय बघायचे, तर सिम्पल कन्सेप्ट्स ज्या आपल्या असतात कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजच्या, तर त्या त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आले तुमचे, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट्स असतील तर कॉन्स्टंट्स कसे यूज करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर लूप्स, जे आपण फॉर लूप्स वगैरे वापरतोय ते लूप्स, मग इफ एल्स, कंडिशन्स बेस्डसाठी इफ एल्स, ठीक आहे. जसं तुम्ही सीमध्ये, C++मध्ये किंवा जावामध्ये स्विच आहे, तसंच इथं कोटलिनमध्ये व्हेन आहे. तर ह्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे कसं यूज करायचं, किंवा फंक्शन्स, एखादी फंक्शन कसा डिक्लेअर करायचा, कसा यूज करायचा, तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक्स माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये हे जे इफ एल्स किंवा व्हेन वगैरे ज्या गोष्टी आहेत तर यांना आपण म्हणतो डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. डिसिजन मेकिंग, ज्या कंडिशन्स वगैरे असतात त्यांना आपण म्हणतो डिसिजन मेकिंग. तर ह्या गोष्टी सिम्पल माहिती पाहिजेत.
याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स्ड फीचर्स जे कोटलिन प्रोव्हाइड करते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती पाहिजे. तर पहिली गोष्ट, कोटलिन आपल्याला काय प्रोव्हाइड करते, मी काहीच सांगतो, ठराविक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये नल सेफ्टी नल सेफ्टी म्हणजे काय, जर समजा तुम्ही जावामध्ये बघितलं असेल तर जावामध्ये एक्सेप्शन्स येतात, नल पॉइंटर एक्सेप्शन वगैरे येते, तर ते अवॉइड करण्यासाठी नल सेफ्टी कोटलिन प्रोव्हाइड करते. तर ते कसं प्रोव्हाइड करते हे बघायचं आहे. त्याच्यानंतर काही हायर ऑर्डर फंक्शन्स नावाचे एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. हायर ऑर्डर फंक्शन्स, तर ते हायर ऑर्डर फंक्शन्स म्हणजे काय, तर हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. कारण जर तुम्ही कोटलिन वापरताय तर तुमच्या दैनंदिन कोटलिन यूजमध्ये ह्या गोष्टी येणारच आहेत, नल सेफ्टी, हायर ऑर्डर फंक्शन्स. आणि जी थर्ड गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे लॅम्बडाज. तर लॅम्बडाज म्हणजे काय, अनॉनिमस फंक्शन्स म्हणजे काय, तर ह्या गोष्टी तुम्हाला कोटलिनच्या फीचर्समध्ये बघून घ्यायच्या आहेत. प्लस आता समजा तुम्ही जर C++ किंवा जावा या लँग्वेजबरोबर तुम्ही थोडं फॅमिलियर असाल तर तुम्हाला उप्स कन्सेप्ट माहिती पाहिजेत. उप्स कन्सेप्ट फक्त माहिती असून उपयोग नाही याच्यामध्ये, तर उप्सचं इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. जर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तुम्ही स्वतःला जर म्हणवत असाल तर उप्सचं इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन करता आलं म्हणजे काय, की फक्त इनहेरिटन्स माहिती असून उपयोग नाही, ॲबस्ट्रॅक्शन्स माहिती असून उपयोग नाही, पॉलिमॉर्फिझमचे फक्त एक्झाम्पल्स माहिती असून उपयोग नाही. तर ते तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुमच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कसं यूज करू शकता, ते इम्प्लिमेंट तुम्हाला करता यायला पाहिजे. नाहीतर मला फक्त कन्सेप्ट माहिती, मी इंटरव्ह्यूला फक्त ॲन्सर करतो, त्याचा काहीच यूज नाही आयुष्यात. ते इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे, उप्सच्या कन्सेप्ट इम्प्लिमेंट करता यायला पाहिजेत. आणि ॲज अँड्रॉइड डेव्हलपर तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे बेसिक्स माहिती पाहिजेत. मोस्टली आता मी गेली 10 वर्ष जे वापरतोय, 7 वर्ष अँड्रॉइडमध्ये, तर त्याच्यामध्ये फक्त आपण जास्त ॲज अ अँड्रॉइड डेव्हलपर यूज करतोय लिस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे सेट्स असतील, किंवा त्याच्यानंतर मॅप्स, जे काय आपले हॅश मॅप वगैरे असतात, तर त्या गोष्टी. तर यांचं इंटरनल वर्किंग कसं असतंय ते तुम्ही हळूहळू अनुभव घेत शिकून जाल. पण लिस्ट कसं वर्क होतंय, किंवा ॲरे, ठीक आहे, ॲरे कसं वर्क होतंय, ॲरेची कन्सेप्ट, ॲरेचा काय ड्रॉबॅक होता म्हणून लिस्ट आली, मग लिस्ट आणि सेटमध्ये काय फरक आहे, सेट आणि मॅपमध्ये काय फरक आहे, मग ह्या कधी वापरायच्या, याचं एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. भले तुम्हाला ग्राफ माहिती नसेल, ट्री माहिती नसेल चालेल, पण अँड्रॉइडमध्ये येत आहे तर हे बेसिक्स डेटा स्ट्रक्चर्स माहिती पाहिजेत. तर ही झालं लँग्वेज. जर तुम्ही ही लँग्वेज शिकला, या त्या बेसिक्स गोष्टी ह्या शिकला, तर यू आर रेडी टू गो विथ अँड्रॉइड डेव्हलपमेंट. तर याच्यानंतर आता अँड्रॉइड, हे इथंपर्यंत झालं की कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आणि काय. तर आता इथून पुढचा पार्ट आहे तो कोर अँड कोर अँड्रॉइडचा, की अँड्रॉइडमध्ये काय काय. तर अँड्रॉइडमध्ये पहिली गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे तर ॲक्टिव्हिटी आणि फ्रॅगमेंट्स. आता जसं तुम्ही वेब डेव्हलपमेंट बघितला, वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय असते, जे तुम्हाला डोळ्याला सध्या दिसतंय त्याला आपण म्हणतो वेब पेज. जे पेज मला सध्या दिसतंय, माझ्या स्क्रीनवर विजिबल आहे, त्याला आपण म्हणतो वेब पेज. तसं तुम्ही मोबाईलवर ज्यावेळी एखादं अँड्रॉइड ॲप्लिकेशन ओपन करता, त्यावेळी जी स्क्रीन तुम्हाला व्हिजिबल असते ती म्हणायचं ॲक्टिव्हिटी. तर तिला म्हणतात ॲक्टिव्हिटी, बरोबर. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कधी कधी असं असते की काही स्मॉल पार्ट्स असतात. जसं एका पार्टमध्ये काहीतरी सेक्शनमध्ये समजा, जसं फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा स्विगी ओपन केला, तर स्विगीमध्ये वरच्या सेक्शनमध्ये समजा काहीतरी जाहिराती दिसतात, ऑफर्स वगैरे काय चालू आहेत. त्याच्यानंतर खाली तुमचे समजा कार्डचा एक, तर त्याच्यामध्ये त्यांना फ्रॅगमेंट म्हणू शकतो आपण, की ॲक्टिव्हिटी हा पॅरेंट झाला, त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट्स असू शकतात, कळते. तर फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, तर हे फक्त यूआयला जे व्हिजिबल आहे युजरला, तर युजरला हे व्हिजिबल असते. जसं वेब पेज असते तसं सेम आपली ॲक्टिव्हिटी किंवा फ्रॅगमेंट. तर याला म्हणायचं ते काय असतात त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या. आता लाईफ सायकल म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पूर्ण आपल्या थ्रूआउट इथून पुढे एक कन्सिडर करा की व्हॉट्सअपचं ॲप डोळ्यासमोर ठेवा. तर ज्यावेळी तुम्ही ॲप ओपन करता म्हणजे ते ॲप फोरग्राऊंडला आहे, बरोबर. आपल्याला आपले चॅट दिसतात तर त्या फोरग्राऊंडला आहे. ज्यावेळी तुम्ही त्या ॲपला मिनिमाइज करता, समजा तुम्ही कोणाला तरी मेसेज करायचा तो ओपन केला आणि परत होम बटन दाबलं किंवा मिनिमाइज केला, तर ते जातं तुमच्या बॅकग्राऊंडला.
बरोबर. तर ते ॲप गेलं तुमचं बॅकग्राऊंडला. आणि ज्यावेळी तुम्हाला वाटते की ना आता ठीक आहे नेट बंद वगैरे करायचं आणि ॲप किल करता म्हणजे रिसेंट ॲप्समध्ये जाता आणि त्याला स्वाईप करून टाकता, तर ते तुमचं जे ॲप्लिकेशन होतं ते किल्ड स्टेटमध्ये जाते. बरोबर. किल्ड स्टेटमध्ये. तर हे लाईफ सायकल्स ह्या स्टेट झाल्या लाईफ सायकलच्या ॲप्लिकेशनच्या. तर ह्या स्टेट्स रिलेटेड ज्या मेथड्स आहेत ॲक्टिव्हिटी किंवा फ्रॅगमेंटच्या, तर ते येतात लाईफ सायकलमध्ये. तर ही झाली ॲप्लिकेशनची एक लाईफ सायकल. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, जसं की आता फोरग्राऊंडला येते म्हणजे तुम्हाला व्हिजिबल आहे. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा की ऑन व्ह्यू क्रिएटेड आहे किंवा ऑन क्रिएट मेथड कॉल होती. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल घेतो आहे एक्झॅक्टली नाही. समजा ही मेथड कॉल होत्या ज्यावेळी तुम्ही बॅकग्राऊंडला जाता, समजा की ऑन पॉज कॉल होत्या. तुम्ही ज्यावेळी एखादं ॲप्लिकेशन वगैरे किल करता तर समजा की ऑन डिस्ट्रॉय. तर हे कसं वर्क होतं आहे ॲप्लिकेशनची लाईफ सायकल काय आहे, तुमच्या ॲक्टिव्हिटीची लाईफ सायकल काय, तर ह्या गोष्टी माहिती करून घ्या. ही गोष्ट लई महत्त्वाची आहे. ज्यावेळी तुम्ही रिअल ॲप्लिकेशन्स डेव्हलप करता कंपनीमध्ये त्यावेळी ह्या गोष्टी माहिती असणं बंधनकारक आहे. तुम्हाला ही माहितीच पाहिजे. अँड्रॉइड डेव्हलपर विदाऊट नॉलेज ऑफ लाईफ सायकल काहीच यूज नाही तुमच्या आयुष्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ब्रॉडकास्ट रिसिव्हर्स ही काय कन्सेप्ट आहे हे समजून घ्या. म्हणजे ही ब्रॉडकास्ट रिसिव्हर्स म्हणजे काय सिम्पलमध्ये, जर सिस्टम इव्हेंट्स आपल्याला ऑब्झर्व करायचे असेल आपल्या ॲपमध्ये किंवा नेटवर्क आलं गेलं किंवा समजा अलार्म झाला आहे, अलार्म काहीतरी लावला आहे, असं काहीतरी ज्या गोष्टी असतात त्या किंवा दुसऱ्या ॲपवरच्या काहीतरी गोष्टी आपल्याला ऐकायच्या असतील तर त्यासाठी ब्रॉडकास्ट रिसिव्हर्स आहेत. सर्व्हिसेस आहेत. जसं आता आपण व्हॉट्सअपचं एक्झाम्पल घेतो तर तेच कन्सिडर करूया. तर काही सर्व्हिसेस म्हणजे काय असतात, त्याचा यूज काय, तर त्याच्यामध्ये असते असं फोरग्राऊंड सर्व्हिसेस, बॅकग्राऊंड सर्व्हिसेस, असे वेगवेगळे प्रकार असतात त्याचे. ठीक आहे. आता फोरग्राऊंड सर्व्हिसेस, बॅकग्राऊंड सर्व्हिसेसचा यूज काय, जसं फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, ज्यावेळी तुमचा डेटा बॅकअप चालू असतो व्हॉट्सअपमध्ये त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन पॅनलमध्ये दिसते की बॅकिंग अप डेटा काहीतरी की 1% 2% काहीतरी त्याची प्रोग्रेस चालू असते. तर ती झाली फोरग्राऊंड सर्व्हिस, जे ऑपरेशन बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे पण युजरला नोटिफाय करतोय व्हॉट्सअप की हे काहीतरी ऑपरेशन चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये. बॅकग्राऊंड सर्व्हिसमध्ये काय की ते युजरला नाही कळत की बॅकग्राऊंडमध्ये काय चालू आहे. फॉर एक्झाम्पल हा सिनारिओ फक्त समजा की बॅकिंग अप डेटा काहीतरी तुम्हाला बटन आला ॲपमध्ये की डेटा बॅकअप करा आणि ते बॅकग्राऊंडला चालू राहील. तुम्ही ज्यावेळी ॲप किल करता ते परत तिथून रिझ्यूम होईल असं ते. तर त्यासाठी बॅकग्राऊंड सर्व्हिसेस, फोरग्राऊंड सर्व्हिस आणि बॅकग्राऊंड सर्व्हिसमध्ये फरक काय, तर फोरग्राऊंड सर्व्हिसेसनं नोटिफाय होतं युजरला. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक म्युझिक प्लेअर जे बॅकग्राऊंडमध्ये पण गाणं प्ले चालू असते मग पण नोटिफिकेशन पॅनलला स्वाईप डाऊन केलं तर तिथं प्ले पॉज बटन दिसतंय. तर ही झाली फोरग्राऊंड सर्व्हिस. तर असे सर्व्हिसेस कुठले कुठले असते, त्याचा यूज काय, हे बेसिक एक्झाम्पल्स समजून घ्या. त्याच्यानंतर आता यू आय कॉम्पोनंट्स. तर यू आयमध्ये काय, यू आय म्हणजे काय, आता युजरला जे काही दिसतंय यू आयवर तर ते बिल्ड करण्यासाठी कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत. ठीक आहे. आता युजरला जे काही तुम्ही ॲप ओपन केल्या गेल्या जे काही दिसते तर ते, तर याच्यामध्ये बेसिक्सपासून सुरुवात करा की फर्स्ट तुम्ही घ्या लेबल्स. लेबल्स म्हणजे टेक्स्ट व्ह्यूज. लेबल्स असतील, टेक्स्ट व्ह्यूज जे असतात ते. ठीक आहे. टेक्स्ट व्ह्यूज कसे दाखवायचे, जर एखादा सपोज इमेज दाखवायचा असेल तर एखादी इमेज कशी यू आयला दाखवायची. इमेज झाल्यानंतर समजा तुम्हाला काहीतरी क्लिकवर एखादा मेसेज दाखवायचा यू आयला तर बटन्स, जे क्लिक करण्यासाठी बटन्स असतील तर ते बटन्स कसे दाखवायचे, कोणते कोणते बटन्स आहेत तर हे कसे दाखवायचे. बरोबर. त्याच्यानंतर समजा बटन झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी तुमचं नाव घ्यायचं आहे युजरकडनं इनपुट, त्याच्यासाठी आपल्याकडे एडिट टाईपचे टेक्स्ट हे कसे घ्यायचे. तर असे सिम्पल सिम्पल यू आय कॉम्पोनंट्स बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं लेवल अप करा. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला समजून घ्या की लेआउट्स कोणते कोणते आहेत. लेआउट्स. ठीक आहे. लेआउट्स म्हणजे तुम्ही ज्यावेळी एखादा यू आय तयार करताय तर तो कोणत्या कोणत्या पद्धतीनं तयार करता येतो आहे. जसं फॉर एक्झाम्पल, एक सिम्पल एक्झाम्पल, जसं आपण काही पण नोटबुकमध्ये लिहायला चालू करतो बरोबर, तर मराठी हिंदी इंग्रजीमध्ये आपण असं लेफ्ट टू राईट लिहत जातो पण उर्दूमध्ये ते राईट टू लेफ्ट असते. मग हा एक झाला लेआउटचा पद्धत जो एक लिनियर हॉरिझॉन्टल पद्धतीनं जातो आहे, तसा व्हर्टिकल पद्धतीनं पण असतो. तर ते लेआउटचे टाईप्स कुठले कुठले ते शिकून घ्या. त्याच्यानंतर थोडंसं अजून लेवल अप करा. लिस्ट जर दाखवायची असतील
लिस्ट आयटम यू आयला, तर ते कसे दाखवता येतील लिस्ट आयटम्स, किंवा ग्रीडमध्ये डेटा दाखवायचा असेल तर तो कसा दाखवता येईल, आणि युजर ॲक्शन्सला कसं रिस्पॉन्ड करता येईल, युजर ॲक्शन्स कसं रिस्पॉन्ड करता येईल, तर ते पण याच्यामध्ये बघा. आता जसं आपण व्हॉट्सअपचं एक्झाम्पल घेतलं तर सेम. आता व्हॉट्सअप ज्यावेळी तुम्ही ओपन करता त्यावेळी तुम्हाला लिस्ट ऑफ आयटम्स दिसते, तुमची कॉन्व्हर्सेशन्स दिसते, बरोबर. कॉन्व्हर्सेशन्समध्ये एक इमेज व्ह्यू दिसतोय जे समोरच्याचा प्रोफाईल पिक्चर आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याचं नाव दिसतंय म्हणजे एक टेक्स्ट व्ह्यू आहे, बरोबर. ज्यावेळी तुम्ही ओपन करता त्यावेळी तुम्ही काहीतरी मेसेज टाईप करता म्हणजे एखादा एडिट टेक्स्ट टाईपचा व्ह्यू दिसतोय, आणि तुम्ही सेंड करता तर तो तुम्हाला एक सेंडचं बटन दिसतंय. ही झाली युजर ॲक्शन. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं हे बेसिक्स ऑफ यू आय. मग याच्यामध्ये तुम्ही परत लेवलअप करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आता लिस्ट ऑफ आयटम्स दाखवताना याच्यामध्ये तुम्हाला काय यूज करता येईल, जसं की फॉर एक्झाम्पल रिसायकलर नावाचा व्ह्यू आहे, रिसायकलर व्ह्यू. तर हे अँड्रॉइडमध्ये यूज होते, तर याचा यूज काय, बरोबर. युजर ॲक्शन्ससाठी ऑन क्लिक नावाची मेथड्स असते प्रत्येक आयटमला, ऑन क्लिक. तर या ऑन क्लिकचा यूज काय, तर ते बघा. लेआउट्समध्ये परत याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत. लिनियर लेआउट आहे, लिनियर लेआउट असेल, रिलेटिव्ह लेआउट, परत कन्स्ट्रेंट लेआउट, असे भरपूर टाईप्स आहेत. सध्या जो वापरला जातो तो मोस्टली कन्स्ट्रेंट लेआउट. मग कन्स्ट्रेंट लेआउट कसा वापरायचा, ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या बघा. आणि जर तुम्हाला ॲप डेव्हलपमेंट म्हणजे नीट शिकून घ्यायचं असेल तर सिम्पल काय करायचं, कुठल्या पण एक ॲप डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याच्यासारखं डिझाईन करायला प्रयत्न करायचा, जसं की व्हॉट्सअप आहे. तर याच्यामध्ये अजून एक एक गोष्ट राहते यू आयची, ती म्हणजे कलर्स किंवा थीमिंग. ॲपमध्ये कॉम्पोनंट जे आहेत, तुम्ही जर बघितलं व्हॉट्सअप तर एक कलर थीम असते, म्हणजे एकाच कलरचे शेड्स वापरलेले असतात. तर तसं ते त्याला थीमिंग कसं करायचं, कलर वेगवेगळे कसे वापरायचे, तर ही गोष्ट त्याच्यामध्ये बघा. तर हे झालं तुमचं यू आयचं. हा यू आयचा पार्ट झाला, की यू आयच्या ज्या गोष्टी शिकायला पाहिजेत त्या. मग जसं जसं तुम्ही हळूहळू शिकत जाल तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी कळत जातील, आणि जसा जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तसं तुम्हाला मग त्याच्यामध्ये परत कस्टम यू आय वगैरे कसं बनवायचं, किंवा ह्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट कशी करायची, किंवा एखादा कॉम्प्लेक्स यू आय रन टाईमला कसं दाखवायचा, सर्व्हर बेस्ड डेटावर कसा यू आय रिफ्लेक्ट करायचा, त्या सगळ्या गोष्टी त्यात हळूहळू तुम्ही शिकून जाल. पण सध्या सुरुवातीला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. या गोष्टींशिवाय तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन बिल्ड करू नाही शकत. तर याच्यानंतर हे झालं बेसिक्स ऑफ यू आय, की यू आय बेसिक करण्यासाठी एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे ॲडव्हान्स डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये थोड्याशा कॉम्प्लेक्स कन्सेप्ट्स ज्या इम्पॉर्टंट आहेत पण थोड्याशा अवघड म्हणा, किंवा स्किल अप करण्यासाठी अजून जरा थोडं. तर ह्याच्यामध्ये काय तर सगळ्यात पहिला तुम्ही आता डेटा वगैरे दाखवायचा असेल यू आयला, जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी फॅमिलियर असाल तर तुम्हाला थ्रेडिंग ऐकलं असाल तुम्ही कधीतरी, मल्टी थ्रेड वगैरे. तर ते कसं करता येते, किंवा एखादा डेटा कसा ऑब्झर्व वगैरे करायचा, तर त्याच्या काही कन्सेप्ट्स आहेत. रिॲक्टिव्ह प्रोग्रामिंग कधी ऐकलं असेल तर ते कसं इम्प्लिमेंट करायचं त्याच्या रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये आहे लाईव्ह डेटा. लाईव्ह डेटा म्हणजे काय, तर हे काय असते हे बघा. तर याच्यामध्ये फक्त काय तर डेटा तुम्ही ऑब्झर्व कसा करायचा आणि तो इमिट कसा करायचा यू आयला. को रुटीन्स म्हणजे थ्रेडिंग कसं इम्प्लिमेंट करायचं, आणि फ्लोज म्हणजे एखादा डेटा वगैरे असेल थ्रू द को रुटीन्स, तो इमिट कसा करायचा, यू आयपर्यंत कसा द्यायचा. जर तुम्ही रिॲक्टिव्ह प्रोग्रामिंगमध्ये कधी ऐकलं असाल तर काही हॉट ऑब्झर्वर असतात आणि काही कोल्ड ऑब्झर्वर असतात. तर हा लाईव्ह डेटा वगैरे जो आहे तो कोल्ड ऑब्झर्वर आहे, आणि फ्लो जे आहे ते हॉट ऑब्झर्वर आहे, जसं शेड फ्लो वगैरे आहे. तर त्यांना तसं का म्हणतात, तर त्याचं एक बेसिक रिझन आहे, ते म्हणजे लाईव्ह डेटा वगैरे जे कोल्ड फ्लो असतात त्यांचं कसं असते, की जोपर्यंत त्याला कोण कन्झ्युम करत नाही, कन्झ्युम करायला स्टार्ट करत नाही, तोपर्यंत तो डेटा इमिट नाही करत. ठीक आहे, म्हणजे ऑन डिमांडच फक्त ते मिळतो डेटा. पण हा फ्लो कसा असते, हॉट ऑब्झर्वर म्हणजे कसं असते, कोणी कन्झ्युम करू दे किंवा नाही करू दे, तो प्रोड्युसर प्रोड्यूस करत जाणार डेटा, भले त्याला कन्झ्युम कोण नाही करू दे. तर तो फरक असतो. आणि को रुटीन्स हे बेसिकली थ्रेडिंग ऑपरेशन्ससाठी, मल्टी थ्रेडेड एन्व्हायरमेंट, एकाच थ्रेडवर वेगवेगळे ऑपरेशन जर रन करायचे असतील तर त्यासाठी को रुटीन्स वापरतात. सध्याच्या काळात एकदम
म्हणजे खूप इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे कोर रूटीन्स. ही कन्सेप्ट तुम्हाला कळली, हे तुम्हाला जमलं, तर तुम्ही अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये एकदम चांगलं ॲप बनवू शकता. चांगलं इन द सेन्स जे लॅक होत नाही किंवा जे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हँग होत नाही, जास्त मेमरी नाही यूज करत. ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर झालं की नेटवर्क कॉल्स. नेटवर्क कॉल्स म्हणजे काय, तर सर्व्हरकडून डेटा कसा आणायचा, ठीक आहे, आणि आपला डेटा सर्व्हरला कसा पाठवायचा. कारण आता तुम्हाला काय वाटते, समजा व्हॉट्सअप आहे, तुम्ही मेसेज ज्यावेळी सेंड करताय तर तो कुठल्या तरी सर्व्हरला जातोय. कारण तुम्ही ज्यावेळी चॅट करता तर ते तुमच्या ॲपमध्येच नाही राहत, ते समोरच्याला मिळते, म्हणजे तो कुठून तरी सर्व्हरला जातोय, सर्व्हरवरून मग परत त्या युजरला मिळते. मग तो सर्व्हरला कसा पाठवायचा, जर आपल्या ॲपमधला डेटा असला तर सर्व्हरला कसा पाठवायचा किंवा सर्व्हरचा डेटा आपण कसा घ्यायचा, तर ते शिका. तर याच्यामध्ये बेसिकली रेट्रोफिट आहे, रेट्रोफिट क्लायंट मिळतोय तुम्हाला, जे HTTP क्लायंट आहे, किंवा केटॉर मिळतोय, जो आता सध्या कोटलिन बेस्ड आहे, केटॉर. तर हे क्लायंट्स कसे वर्क करतात, गेट रिक्वेस्ट, पुट रिक्वेस्ट, डिलीट, पॅच वगैरे ह्या ज्या रिक्वेस्ट आहेत तर त्या कशा वर्क करतील अँड्रॉइडमध्ये त्या बघा. हे झालं सर्व्हर डेटा. आता तुम्हाला लोकल कॅशेमध्ये जर काही डेटा ठेवायचा असेल तर तो झाला लोकल डेटा. ठीक आहे. मग याच्यामध्ये लोकल डेटाबेस कुठला आहे का अँड्रॉइडसाठी ते बघा. तर तुम्ही याच्यामध्ये मेन गोष्ट बघा की कॅशे कसा करायचा डेटा. ठीक आहे. शेअर्ड प्रेफरन्सेस कसं यूज करायचे, शेअर्ड प्रेफरन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटाबेसेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल रूम डेटाबेस हा गुगलचाच आहे स्वतःचा, तर तो कसा यूज करायचा रूम डेटाबेस. तर याच्यासाठी तुम्हाला क्वेरीज वगैरे लिहिता यायला पाहिजेत, जे आपण कॉलेज लाईफमध्ये किंवा तुम्ही आता तुमच्या करंट लाईफमध्ये जॉबमध्ये शिकला असाल तर त्या क्वेरीज कशा लिहायच्या, SQL क्वेरीज. तर त्याच्यासाठी ते इथे इम्पॉर्टंट आहे. तर लोकल डेटा म्हणजे काय, माझ्या डिव्हाइसच्या स्टोरेजवर तो डेटाबेस क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये तो डेटा स्टोअर होईल. तर त्यासाठी लोकल डेटाबेस वगैरे ह्या गोष्टी माहिती करून घ्या. रूमवर फोकस करा. अँड्रॉइडमध्ये रूम वापरलं जाते सध्या. तर रूम डेटाबेस कसा वर्क होतोय, त्याच्या क्वेरीज कशा लिहायच्या, त्याच्यासाठी काय स्ट्रक्चर फॉलो करायला पाहिजे ते नक्की बघा. बेसिक्स ऑपरेशन बघा सुरुवातीला, ॲड, इन्सर्ट, अपडेट एवढंच. एक सिम्पल टेबल घ्यायचा, एक एंटिटी बनवायची, फॉर एक्झाम्पल युजर नावाची, त्याच्यामध्ये युजर क्रिएट करणं, अपडेट करणं आणि डिलीट करणं, बेसिक ऑपरेशन्स करून बघा. त्याच्यानंतर अनेक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणारा टॉपिक म्हणजे जेटपॅक कॉम्पोनंट्स. तर जेटपॅक कॉम्पोनंट्स म्हणजे काय, तर जेटपॅकच्या अंडर गुगलने काही गोष्टी तयार केल्यात ज्या अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटमध्ये वापरल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल कॉम्पोज. ठीक आहे. जेटपॅक कॉम्पोज, तर हे वापरते UI डेव्हलपमेंटसाठी. तर या गोष्टीचा जो वापर होतो आहे तर UI डेव्हलपमेंटसाठी. आधी जे अँड्रॉइडमध्ये डिझायनिंग व्हायचं, एखाद्या समजा तुम्हाला अशी काहीतरी स्क्रीन बनवायची आहे, इथं लिस्ट ऑफ आयटम्स दाखवायचे आहेत, तर हे बनवण्यासाठी XML वापरलं जायचं. XMLमध्ये याचं डिझाईन व्हायचं. आता हे न वापरता डिरेक्टली तुम्ही कॉम्पोज वापरू शकता आणि कॉम्पोजमध्ये डिझाईन करू शकता. तर कॉम्पोजमध्ये करू शकता म्हणजे काय, तर तुम्ही डिक्लेरेटिव्ह टाईप लिहू शकता. तर याच्यामध्ये कसं होतं की आधी काय व्हायचं की डिझाईनची XML फाईल वेगळी करायला लागायची. आता तसं नाही करायला लागत, तर तुम्ही त्याच क्लासमध्ये जो तुमचा ॲक्टिव्हिटी क्लास आहे किंवा एक कॉम्पोज क्लास UIसाठीचा बनवून, तर त्याच्यामध्ये तुम्ही डिक्लेरेटिव्ह सिंटॅक्समध्ये लिहू शकता. जसं की आपण CSS स्टायलिंग वगैरे करतोय, तर सेम त्या पद्धतीनं वेबमध्ये जसं होते तसंच. तर त्यानंतर कॉम्पोजमध्ये अजून जेटपॅकमध्ये काय, तर नॅव्हिगेशन आहेत की नॅव्हिगेशन कसं वर्क होतं आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी, की ॲपला सिक्युअर करण्यासाठी जो मी वर म्हणलं शेअर्ड प्रेफरन्स, तर ते कसं वापरायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे. नॅव्हिगेशन म्हणजे एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर कसं जायला पाहिजे, ते ट्रान्झॅक्शन्स कसं मॅनेज करायला पाहिजे. जर एका फ्रॅगमेंटवरून दुसऱ्या फ्रॅगमेंटवर डेटा शेअर करायचा आहे, एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर डेटा शेअर करायचा आहे, तर ते कसं करायला पाहिजे. तर अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यावर फोकस करा. सध्या मार्केटमध्ये कॉम्पोज हे ट्रेंडिंग आहे. जर तुम्ही अँड्रॉइड डेव्हलपमेंट करत असाल तर तुम्हाला कॉम्पोज यायलाच पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारलाच जातो आहे आणि जर ती कंपनी समजा तुम्हाला कोडिंग राऊंड घेत असेल तर ती प्रेफर करते की कॉम्पोजमध्येच तुम्ही स्क्रीन बनवा. तर त्या दृष्टीने लई महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे झालं तुम्ही की अँड्रॉइड ॲप डेव्हलप वगैरे केलं, सगळं झालं.
हे सोडून, ह्या सगळ्या गोष्टी सोडून अजून तुम्हाला ॲज अ फ्रेशर, ठीक आहे, ॲज अ फ्रेशर म्हणतोय, नॉट ॲज अ एक्सपिरियन्स्ड डेव्हलपर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ॲज अ फ्रेशर. फ्रेशर म्हणजे अँड्रॉइडसाठी तुम्ही नवीन आहे हे कन्सिडर करून तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माहिती पाहिजे, ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट माहिती पाहिजे, ऐकली असायला पाहिजे की आर्किटेक्चर काय असते. आणि स्पेसिफिक टू अँड्रॉइड तर आपण याच्यामध्ये वापरतो आहे MVVM, जे मोस्टली आता सगळीकडंच वापरलं जाते. अँड्रॉइड आर्किटेक्चर MVVM. तर MVVM म्हणजे काय, तर MVVM वापरून कसं ॲप डेव्हलप करायचं. तर ते बघा, हे सोडून परत दुसरं पण आर्किटेक्चर आहे, जसं MVP होतं आधी, MVP ला रिप्लेस केलं MVMनं, अजून आहे MVI. तर असे वेगवेगळे आर्किटेक्चर आहेत. जर तुम्ही वेब बॅकग्राऊंड किंवा बॅकएंड बॅकग्राऊंडमध्ये येत असाल तर तुम्ही MVC ऐकलं असेल, सेम तसंच MVVM आहे. तर हे आर्किटेक्चर कसं वर्क होते हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला थोडीशी आयडिया पाहिजे अबाउट सॉलिड प्रिन्सिपल्स. ठीक आहे, सॉलिड प्रिन्सिपल्स म्हणजे काय असते, क्लीन कोड करायचं म्हणजे काय करायचं. तर क्लीन कोड, आता सध्या लोक विचारतात की क्लीन कोड, सॉलिड प्रिन्सिपल्स, क्लीन आर्किटेक्चर किंवा सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाल्या, तर ह्या ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला माहितीच पाहिजेत. आणि जरी तुम्ही वापरत नसाल तर तुमचा काहीच यूज नाही मग. कारण हे गोष्टी वापरल्या तर आपल्या ॲपचे आहे किंवा आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते स्केलेबल होतं आहे, टेस्टेबल होतं आहे. तर त्याच्यासाठी याचा यूज असतो आहे. तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, गुड टू हॅव आहे की ही कन्सेप्ट काय आहे, हे काय, हे काय, हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आता तुम्ही ॲप डेव्हलप केला, बरोबर आहे. तुम्ही समजा व्हॉट्सअपसारखे ॲप डेव्हलप केलं, युजर तुमचा ॲप वापरतो, पण मी मेसेज टाईप करतो पण मेसेजच जात नाही समोरच्या, किंवा मी प्रोफाईल पिक्चर अपलोड करतो पण प्रोफाईल पिक्चर अपलोड होत नाही, किंवा मी स्टेटस लावायचा प्रयत्न करतो पण स्टेटसच अपडेट नाही होत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या इश्यू आहेत, हे बग्स आहेत. तर हे बग फिक्स करायला तुम्हाला ॲप डिबग करता यायला पाहिजे, तुमचा कोड तुम्हाला डिबग करता यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला डिबगिंग स्किल्स पाहिजेत. ठीक आहे, डिबगिंग स्किल्स पाहिजेत. तर अँड्रॉइड ॲप्लिकेशन कसं डिबग करायचं, कोडमध्ये बग कसा फाइंड करायचा, तर हे येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुमचं ॲप्लिकेशन आहे पण मेमरी जास्त खातं आहे, तुमची एक ॲक्टिव्हिटी आहे, जे सपोज स्टेटस लावायला मी ज्यावेळी फाईल मॅनेजर ओपन करतो ना आणि फाईल सिलेक्ट करून त्या स्क्रीनवर येते तर ॲप क्रॅश होते किंवा आउट ऑफ मेमरी एरर येते. तर ते का येते, तर हे तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे. तुमच्या ॲप्समध्ये मेमरी लिकेज कसं होतं आहे किंवा हे कसं अवॉइड करायचं मेमरी लिकेज, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी इनबिल्ट्स आपल्याकडे टूल असतात अँड्रॉइड स्टुडिओमध्ये, तर त्याचा यूज करता यायला पाहिजे. प्रोफायलर वगैरे आहे तर त्याचा यूज करता यायला पाहिजे. तर हे, आता समजा की तुम्ही ॲप वगैरे तयार केला पण तुमच्या युजरचं ॲप क्रॅश होते. आता समजा तुमच्याकडे 10 युजर्स आहेत, 50 युजर्स आहेत किंवा 1000 युजर्स आहेत. तर 1000 युजर्सना प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्ही त्यांच्या मागं तर नाही जाणार. समजा की तुम्ही मुंबईमध्ये बसलाय, कोल्हापूरच्या एका युजरला बाबा प्रॉब्लेम येते, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला फोन लावून बोलवून घ्याल किंवा तुम्ही तिथं भेटाल आणि डिबग कराल. तर याच्यासाठी काही टूल्स आहेत की माझ्या युजर्सना काय काय प्रॉब्लेम येते, मी ॲनालाइज करण्यासाठी काय वापरू शकतो. तर त्याच्यासाठी फायरबेस फायरबेसचं ॲनालिटिक्स, फायरबेस ॲनालिटिक्स आणि क्रॅशलिटिक्स हे टूल्स आहेत. तर हे टूल्स वापरून तुम्ही तुमचे युजर्स काय गोष्टी वापरायला लागलेत, ॲपमध्ये कोणत्या गोष्टीचा जास्त यूज होते, ते थ्रू द इव्हेंट्स तुम्ही ॲनालाइज करू शकताय. आणि ॲप क्रॅश होत असेल तर कुठं क्रॅश होतं आहे, तर ते तुम्ही क्रॅशलिटिक्स वापरून आयडेंटिफाय करू शकताय. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असाल की स्विगी असेल, व्हॉट्सअप असेल किंवा मोस्टली सगळेच ॲप्लिकेशन तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतात. ज्यावेळी एखादा माणूस तुम्हाला मेसेज करतोय आणि तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलेलं नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येते, XYZ काहीतरी हाय हॅलो आहे मेसेज केला. तर ते नोटिफिकेशन्स कसं वर्क होते, तर नोटिफिकेशन्स, तर ते कसे वर्क होतात. ठीक आहे. तर त्या हे गोष्टी तुम्ही जर समजून घेतला तर तुम्हाला अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट एकदम इझी जाईल. तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन किंवा तुम्ही इंटरव्ह्यू ज्यावेळी द्याल आणि तुम्हाला जर एवढ्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालाच असं समजा. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सध्या
मार्केटमध्ये ऑन डिमांड असलेल्या गोष्टी आहेत. आर्किटेक्चर जर तुम्हाला माहिती असेल, ह्या क्लीन कोड, सॉलिड, परत SRP यासारख्या कन्सेप्ट्स, MUM आर्किटेक्चर का वर्क होतं आहे, कशासाठी वर्क होतं आहे, वर सांगितलेलं जेटपॅक कॉम्पोज कसं यूज होते आणि कोर रुटीनचे बेसिक्स जरी ॲज अ फ्रेशर तुम्हाला माहिती असेल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस एकदम हाय. त्यातल्या त्यात बाकी डिबगिंग वगैरे गुड ॲड ऑन्स असल्यासारखं आहे की ह्या गोष्टी बाबा मला अजून माहिती आहेत, तर तुम्ही तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस नक्कीच हाय बनवता. आणि एवढ्या गोष्टी केला तर तुम्हाला कोणतंही अँड्रॉइड ॲप डेव्हलप करता येणारच. यायला पाहिजे असं म्हणत नाही मी, येणारच. तर हे सोडून मी तुम्हाला एक टिप देणार आहे की समजा तुम्ही फ्रेशर असाल आणि तुम्हाला तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग बिल्ड करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एक सांगणार ते म्हणजे की काय करायचं आहे बघा. तुम्ही ज्या ज्यावेळी शिकताय आणि शिकताना काही पण ॲप तयार करताय, तर सगळ्यात पहिला तुमच्या नावाची एक गिटहब रिपॉझिटरी बनवा. ठीक आहे, गिटहब रेपो बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही ॲप्लिकेशन्स टाकताय, जे काही ॲप्लिकेशन्स बनवताय शिकताना, ते तिथं तुम्ही ॲज अ रिपॉझिटरी पुश करत चला. तर याच्यानं तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग होते. दुसरी गोष्ट की समजा तुम्हाला आता आर्किटेक्चर वगैरे काय नाही माहिती, तुम्ही एक एक्झाम्पल घेतला की समजा मी व्हॉट्सअपसारखं ॲप्लिकेशन बनवतोय. ठीक आहे, व्हॉट्सअप आता हे तुम्ही सुरुवातीला बनवलेलं आहे, फर्स्ट स्टेजवालं. ठीक आहे, तर हे एकदम सिम्पल काहीतरी एक्झाम्पल घेतलं मी व्हॉट्सअपचं, असं तुम्ही काहीतरी ॲप बनवतं, हे विदाऊट आर्किटेक्चर बनतं आहे, बरोबर. विदाऊट आर्किटेक्चर किंवा जेवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टी वापरून. नेक्स्ट गोष्ट ज्यावेळी तुम्ही शिकाल, फॉर एक्झाम्पल आता मला येतं आहे MUM आर्किटेक्चर आलं, मग मी सेम जुना कोड जो माझा होता व्हॉट्सअपचा तोच घेईन, पण त्याला मी MUM मध्ये कन्वर्ट करेन. ठीक आहे, MUM मध्ये मी कन्वर्ट केलं तर रिपॉझिटरी माझ्यात दोन बनल्या, एक व्हॉट्सअपची सिम्पल विदाऊट आर्किटेक्चर आणि एक विथ आर्किटेक्चर जी MUM मध्ये वापरली. उद्या जाऊन तुम्हाला कळलं की क्लीन कोड किंवा क्लीन आर्किटेक्चर काहीतरी आहे, तर मी तिसरी रिपॉझिटरी बनवेन, व्हॉट्सअप MVVM प्लस क्लीन. ठीक आहे, तर असं केल्यानंतर तुम्हाला काय होतं की तुम्ही कसं शिकत जाता, तर याच्यामुळं तुम्हाला एक तर फायदा होईल की ह्या आर्किटेक्चरमधून मी ह्या आर्किटेक्चरमध्ये आलो तर काय फरक होता, कोड बेस कसा चेंज झाला, काय काय नवीन गोष्टी ॲड झाल्या. MUM मधून क्लीनमध्ये गेलो तर काय चेंज झालं, कोणते नवीन लेयर्स ॲड झाले, त्याच्यामुळे काय फायदा झाला. हा डिफरन्स तुम्हाला तिथं डोळ्याच्या समोर दिसेल आणि तुम्हाला काही मग एक्स्ट्रा इंटरव्ह्यू प्रिपरेशनची गरज नाही. उद्या समजा तुम्ही काहीतरी केलं की लोकल डेटाबेस ॲड केला किंवा डिपेंडन्सी इंजेक्शन ॲड केलं, तर परत तोच सेम कोड बेस घ्यायचा आणि त्यालाच कन्वर्ट करायचं. तर व्हॉट्सअप MVVM प्लस क्लीन प्लस डिपेंडन्सी इंजेक्शन प्लस रूम. तर ह्याच्यातून काय होणार, तुम्हाला स्टेप बाय स्टेप्स तुम्ही काय काय शिकत गेला, ॲप कसं इम्प्रूव्ह झालं, तुम्ही कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या, त्या रिपॉझिटरी वेगळ्या राहतील, तुमचा कोडबेस वेगळा राहील आणि उद्या जाऊन तुम्हाला परत गुगलला सर्च करत बसायची गरज नाही की बाबा हे म्हणजे काय ते म्हणजे काय. तुम्ही त्या गोष्टी प्रॅक्टिकली केल्या असल्यामुळं तुमच्या समोरच तुम्हाला ते असतील आणि शिकायला मिळेल, त्यातून तुम्हाला फरक कळून जाईल की मी हे वापरल्यावर काय झालं, ते वापरल्यावर काय झालं. ठीक आहे, तर ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये ॲड केला आणि अशा ज्या ज्यावेळी तुम्ही नवीन गोष्ट शिकताय किंवा नवीन गोष्ट तुम्ही ट्राय करताय, त्या ज्या रिपॉझिटरी जर बनवल्या तर तुम्ही नक्कीच तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग करताय. तर हे त्याच्यामध्ये नक्की तुमच्या जो काही रिझ्युमे आहे तर त्याच्यात टाका. तर ही होती तुमची एक टीप की बाबा असं केल्यानं मला तरी फायदा झाला, तुम्हालाही तसा तो फायदा होईल त्याच्यासाठी. रोडमॅप, जर तुम्हाला अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट शिकायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही, हा त्याचा एक रोडमॅप आहे. आणि हा रोडमॅप बेसिकली किती दिवसात किंवा किती वेळेत व्हायला पाहिजे, तर ते आपण जर रफली कॅल्क्युलेट केलं तर रफली जर बघायला गेलं की याला किती वेळ लागायला पाहिजे. जर समजा पहिला कन्सिडर करूया आपण प्री रिक्विजिट्स. प्री रिक्विजिट्समध्ये काय नाही, तुम्हाला ह्या गोष्टी फक्त सर्च करून बघायच्या आहेत. या गोष्टी
ही गोष्ट इन्स्टॉल करायची आहे, ही गोष्ट तुम्हाला अवेलेबल करून घ्यायची आहे, तर याला हार्डली तुम्हाला 1 दिवस लागेल. ठीक आहे, 1 डे लागेल याच्यासाठी फक्त. त्याच्यानंतर तुमचा कोटलिन. आता तुम्ही ह्याच्यामध्ये परत ठीक आहे, पहिला आपण एस्टिमेट करूया. कोटलिन बेसिक्स जर तुम्ही आधीच एक प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे शिकली असेल तर ती शिकायला, प्लस तुम्हाला नल सेफ्टी वगैरे सगळं बघायला ह्याला 1 वीक लागेल. आणि ठीक आहे, 1.5 वीक्स 1.5 वीक्स हे सगळं शिकायला. त्याच्यानंतर आता अँड्रॉइड कोर तुम्हाला जास्त वेळ जिथं घालवायचा आहे ते मी सांगतो की कुठं जास्त वेळ घालवायचा आहे. तर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय किंवा फ्रॅगमेंट म्हणजे काय, ह्या गोष्टी, ब्रॉडकास्ट रिसिव्हर सर्व्हिसेस, ह्या सगळ्या गोष्टी बघायला, वाटल्यास इम्प्लिमेंट पण करायला तुम्हाला 1 वीकच घ्या. 1 वीकच्या वर घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 ऑफ UI. तर याच्यासाठी लेबल, टेक्स्ट यूज वगैरे जर तुम्ही वेळ असेल तर तुम्ही 2 दिवसात पण कंप्लीट करू शकताय. मग ठीक आहे. आणि लेआउट्स कोणते कोणते आहेत, लिस्ट आयटम्स वगैरे किंवा युजर ॲक्शन्स, बटन क्लिक्स, ॲप थीमिंग वगैरे, तर याला पण मी देतोय तुम्हाला सगळं मिळून 1.5 वीक्स. याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात याच्यात घालवू नका. त्याच्यानंतर जास्त वेळ तुम्हाला कुठं घालवायचा तर याच्यामध्ये को रुटीन्स, नेटवर्क कॉल्स, या सगळ्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ घालवायचा आहे. कारण ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला तुम्ही 2 ते 3 वीक देऊ शकताय. को रुटीन्सला आणि जेटपॅक कॉम्पोनंट्स याला तुम्ही वेळ द्यायलाच पाहिजे. भले तुम्हाला आता वाटत असेल की नाही मला या गोष्टी माहीत आहेत किंवा येत आहेत, 1 वीक झाल्यावर, 1.5 वीक झाल्यावर, पण नाही. जेवढी तुम्ही याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला ती इझी होईल. त्याच्यानंतर आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ॲड ऑन्स आहेत. जसं की आर्किटेक्चर. तुम्ही ज्यावेळी एखादा ॲप तयार कराल तर तुम्ही याच आर्किटेक्चरमध्ये बाय डिफॉल्ट बनवाल, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळून जाईल. MUMवर जास्त फोकस करा सध्या ॲज अ फ्रेशर. ह्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या सॉलिड वगैरे, ह्या तुम्ही ॲज अ स्टडी म्हणून तुम्ही फक्त R&D करू शकताय किंवा वाचू शकताय, एखादा दुसरा व्हिडिओ बघू शकताय. नोटिफिकेशन्स कसे इम्प्लिमेंट करता याचं एका ॲप्लिकेशनच्या सॅम्पलमध्ये तुम्ही करून बघू शकताय. क्रॅशलिटिक्सवर क्रॅश वगैरे कसं येतात हे तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. नोटिफिकेशनचं तुम्ही ट्राय करू शकताय लोकली. तर ह्या सगळ्याला मला वाटतं तुम्ही 1 वीक द्यावं. 1 वीकपेक्षा जास्त देऊ नका. फक्त फोकस करा आर्किटेक्चरवर सध्या तरी. आर्किटेक्चरवर फोकस करा आणि ट्राय करा की आर्किटेक्चर तुम्ही ज्यावेळी शिकाल किंवा ज्यावेळी तुम्ही नवीन गोष्ट शिकाल तर रिपॉझिटरी तुम्ही मेंटेन कराल आणि ती गोष्ट रिपॉझिटरीमध्ये मेन्शन कराल आणि ह्या रिपॉझिटरीची लिंक तुमच्या रिझ्युमेमध्ये असेल. याच्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही स्वतःचं एक काहीतरी रिपॉझिटरीचं पेज तयार करताय. तो उद्या जाऊन समजा तुम्ही जसं आता लर्निंग फेजमध्ये, उद्या जाऊन समजा कोणतरी लर्निंग फेजवाला असेल तर तो रिपॉझिटरी तुमची रेफर करू शकतो आणि शिकू शकतो त्याच्यातून गोष्टी. आणि जसं मी आता व्हॉट्सअपचं एक्झाम्पल दिलं आहे तसं तुम्ही बेसिक ॲप्लिकेशन्स तयार करू शकताय. टू डूज असतील किंवा वेदर ॲप्लिकेशन पण लई फेमस आहे अँड्रॉइडमध्ये ॲज अ स्टार्टर, वेदर ॲप. तर याच्यामध्ये काय नसते, फक्त एक सिटीचं इनपुट घ्यायचं आणि त्याचं तुम्हाला टेम्परेचर वगैरे जे काय ते चेक करायचं आहे. टू डू ॲप्लिकेशन असेल किंवा करंट न्यूज ज्या असतात त्या दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं जे IMDb आहे मूवीज रेटिंगचं तसं. तर याचे जे APIs आहेत ते तुम्हाला फ्रीला अवेलेबल होते. ह्या API तुम्हाला फक्त इंटिग्रेट करायचे आहेत. मग त्या API साईडला तुम्ही की वगैरे टाकून तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट बनवून त्या APIs यूज करू शकता. तर असं तुम्ही जर स्टडी ठेवला तर तुम्हाला तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग होईल आणि कन्सेप्ट्स क्लिअर होतील. तर किती वेळ लागतो आहे बघा, इथं 1 वीक, हा 1 वीक झाला. हे 2 ते 3 वीक मॅक्स टाईम आहे. 3 वीक, तर 3 वीक धरूया आपण. 4 वीक झाले. 4 आणि 1 5, 6, 7, 8 वीकचा हा प्लान आहे तसा. ठीक आहे. 8 वीक्समध्ये तुम्ही अँड्रॉइड डेव्हलपमेंट, जर यू आर अ गुड लर्नर तर तुम्ही 8 वीक्स ते 10 वीक्स. ठीक आहे. समजा वेळ इकडे तिकडे झाला, वेळ मिळत नाही वगैरे काहीतरी आला, तर 8 ते 10 वीक्समध्ये म्हणजेच किती तुमचे 2 ते 3 महिने. 2 ते 3 महिन्यात जर तुम्ही हा प्लान फॉलो केला स्ट्रिक्टली, असं नाही की आज इच्छा झाली बघितलं 2 दिवस महिनाभर गायब नाही.
स्ट्रिक्टली फॉलो केलं तर तुम्हाला हे यायलाच पाहिजे. आणि मी तो वेळ मुद्दाम कमी का दिली आहे जर कोटलिनचं वगैरे, तर मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग माहिती आहेत, तुम्हाला कन्सेप्ट्स ऑलरेडी माहिती आहेत, त्या फक्त ब्रशअप करायची गरज. एक जर तुम्ही फ्रेशर असाल, ऑलरेडी कॉलेजमध्ये झाला असेल, वर्किंग प्रोफेशनल आहे, दुसऱ्या टेकमध्ये आहे, तर तुम्हाला 100% एवढा वेळ लागायलाच पाहिजे. 8 वीकमध्ये तुम्हाला व्हायलाच पाहिजे. आणि बेसिक्स ॲप करायचे आहेत. कॉम्प्लेक्स व्हॉट्सअपच बिल्ड करतो, मला आता येतं आहे, मी स्विगीच तयार करतो, झोमॅटोच तयार करतो, तसं नाही होत. सिम्पल सिम्पल स्क्रीन्स. ठीक आहे. तर नक्कीच हे फॉलो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही शिकाल पण. हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला आत्तापर्यंत जे काही सांगितलं हे माझा अनुभव होता, मी असंच शिकत गेलो. मी जावामधून स्टार्ट केलं होतं अँड्रॉइड डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर ऑफिशियल सपोर्ट कोटलिनचं आलं, मग कोटलिन स्टार्ट केलं. आणि मला फक्त त्या कन्सेप्ट्स माहिती होत्या, जे काही मी तुम्हाला बेसिक्स ऑफ UI वगैरे सांगतो हे माहिती होते आधीच. मग मी अँड्रॉइड आर्किटेक्चरपासून स्टार्ट केलं. तर नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, काहीतरी फ्रुटफुल याच्यातून मिळाले असं वाटत असेल तर कमेंट करून मला सांगा. काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे ते पण सांगा. कोणत्या दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.